जनसंसद न्यूज विशेष प्रतिनिधी। बारामती विमान दुर्घटनेत पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर। बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात 25 वर्षीय कॅप्टन शांभवी पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या VSR व्हेंचर्सच्या लेअरजेट 45 या खासगी विमानातील पायलट टीममध्ये शांभवी पाठक या कार्यरत होत्या। मुंबईहून उड्डाण केल्यानंतर लँडिंगच्या काही मिनिटे आधीच हे विमान कोसळले। या दुर्घटनेत शांभवी पाठक यांच्यासह अजित पवार आणि अन्य 3 जणांचा मृत्यू झाला। दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्ह परिसरात बुधवारी रात्रीपासून शोकमग्न वातावरण आहे। कॅप्टन शांभवी पाठक यांच्या निवासस्थानी शांतता पसरलेली असून कुटुंबियांना या धक्क्यातून सावरणे कठीण झाले आहे। ज्या आईच्या डोळ्यांत मुलीच्या लग्नाची स्वप्ने होती, तीच आई आता लेकीच्या अकाली जाण्याने पूर्णपणे कोलमडून गेली आहे। शांभवी यांच्या आई एअर फोर्स बाल भारती स्कूल मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत। मुलीच्या निधनाची बातमी समजताच त्यांना स्वतःला सावरणे अवघड झाले आहे। शांभवी यांचे वडील निवृत्त लष्करी पायलट असून दुर्घटनेची माहिती मिळताच ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले। कुटुंबातील जवळच्या व्यक्तींनी सांगितले की शांभवीच्या लग्नाबाबत बोलणी सुरू होती आणि घरात आनंदाचे वातावरण होते। मात्र या अपघाताने त्या सर्व स्वप्नांवर पाणी फेरले आहे। शांभवी यांचा धाकटा भाऊ 22 वर्षांचा असून बहिणीच्या जाण्याने तोही गहिवरून गेला आहे। अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि उड्डाण क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य असलेली पायलट म्हणून शांभवी यांची ओळख होती। त्यांच्या अकाली निधनाने केवळ कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे।